नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. वटपौर्णिमा आपल्या हिंदू संस्कृतीमधील सुवासिनी महिलांचा सर्वात मोठा महाउत्सव पण थांबा. यंदा 29 जून 2026ला साजरी होणारी ही वटपौर्णिमा तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं भाग्य बदलू शकते किंवा एका छोट्या चुकामुळे तुमच्या संसारावर संकट देखील येऊ शकते. तुम्हाला माहीत आहे का, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नेसलेली साडी किंवा कपडा नसते तर ते तुमच्या पतीच्या दीर्घायुष्याशी आणि भाग्याशी जोडलेले असते. आज अनेक महिला फॅशनच्या नादात अशा काही गंभीर चुका करत आहेत ज्यामुळे साक्षात देवाचा कोप होऊ शकतो आणि तुमच्या पूजेचं संपूर्ण फळ एकाच झटक्यात नष्ट होऊ शकतं. मैत्रिणींनो, तुम्ही एक चुकीचा रंग निवडल्यामुळे किंवा चुकीच्या वेळी केलेल्या पूजेमुळे संपूर्ण व्रत वायाला जाऊ शकतं. यंदा पौर्णिमेला शिवशंकराचा असा कोणता दुर्मिळ योग जुळून आलाय? पूजेचा तो अतिशय शुभ मुहूर्त कोणता जो चुकल्यास पूजा व्यर्थ ठरेल? आणि असे कोणते 3 अशुभ रंग आहेत जे सुवासिनींनी चुकून सुद्धा अंगावर बाळगायचे नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी शास्त्राला धरून आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट माहिती ज्ञान संसारासाठी घातक ठरू शकते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. मंडळी बघा, वटपौर्णिमा 2026, अचूक तारीख, दुर्मिळ योग आणि शुभ मुहूर्त. सुवासिनी महिलांनो, यंदा 2026 मधील वटपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ आणि सोन्याहून पिवळा योग जुळून आलेला आहे. यावर्षी वटपौर्णिमा 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. सोमवार हा साक्षात भगवान शिवशंकरांचा वार आहे आणि याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे या व्रताचे महत्त्व 1000 पटीने वाढलेले आहे. आता अत्यंत लक्ष देऊन ऐका. पूजेचा शुभ मुहूर्ताबद्दल. शास्त्रानुसार प्रत्येक पूजेचं फळ मिळण्यासाठी ती योग्य नक्षत्रावर आणि मुहूर्तावर होणे आवश्यक असते. 29 जून रोजी वटवृक्षाची पूजा करण्याचा अतिशय उत्कृष्ट आणि महाशुभ मुहूर्त सकाळी 8:48 ते सकाळी 9:40 असणार आहे. कटाक्षाने पाळायचे नियम. अनेक महिलांना अशी सवय असते की घरातील सगळी कामं आवरून स्वयंपाक करून दुपारी किंवा संध्याकाळी निवांतपणे वडाची पूजा करायला जातात, पण ही पद्धत शास्त्रानुसार पूर्णपणे चुकीची आहे. वटपौर्णिमेची मुख्य पूजा ही नेहमी दुपारी 12 वाजायच्या आतमध्ये संपन्न झाली पाहिजे. मंडळी, जर काही अपरिहार्य कारणास्तव तुम्हाला सकाळी 8:48च्या मुहूर्तावर जाता आले नाही तर तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता, परंतु राहुकाळ सोडून आणि दुपारी 12च्या आत तुम्हाला वडाची पूजा पूर्ण करायची आहे. हे डोक्यात पक्के ठेवा. मंडळी, साडीचा महाचमत्कार आणि हिरव्या रंगाचे दैवी रहस्य. आता आपण त्या विषयावर बोलूया ज्याची तुम्हाला उत्सुकता प्रत्येक महिलेला आहे. तो म्हणजे पूजेचा पोशाख आणि साडीचा रंग. सुवासिनी महिलांनो, आपण पूजेला बसताना जो वस्त्र परिधान करतो त्यातून विशिष्ट लहरी आणि ऊर्जा निर्माण होत असते. या दिवशी योग्य रंगाची निवड केल्यास तुमच्या सौभाग्यवतीची शक्ती वाढते. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हिरवा रंग हा या सणाचा राजा का मानला जातो. निसर्ग आणि शिवशंकराचे नाते. हिरवा रंग हा निसर्गाचा मूळ रंग आहे आणि भगवान शिवशंकरांचा निसर्गाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात आणि वटपौर्णिमेला हिरव्या रंगाला सर्वोच्च स्थान दिले आहे. जेव्हा तुम्ही हिरवी साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करता तेव्हा भगवान भोलेनाथ तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न होतात आणि महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा नाश. हिरव्या रंगातून अत्यंत पवित्र आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. या लहरी सुवासिनींच्या मनातील आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करतात. वैवाहिक सुखात वृद्धी. हिरवा रंग धारण केल्याने पती पत्नीमधील भांडणे, वाद आणि तणाव कायमचे मिटतात. पती पत्नीमधील त्यांच्या नात्यातील प्रेम वाढून वैवाहिक जीवन आनंदी आणि समाधानी बनते. अखंड सौभाग्यवतींसाठी हा रंग समृद्धी, प्रगतीचे आणि वाढीचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाचे शृंगार करून वडाला प्रदक्षिणा घालता तेव्हा तुमच्या पतीच्या आरोग्याला आणि आयुष्याला वडाच्या झाडासारखे दीर्घ आयुष्य लाभते. म्हणूनच देवीची ओटी भरताना आणि स्वतःसाठी हिरवा रंग हा सर्वोत्तम मानला गेला आहे. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात मला आत्ताच खाली कमेंट करून नक्की सांगा. बघूया किती महिला हिरवा रंग निवडतात.
तर बघा मंडळी, इतर शुभ रंग आणि त्याचे ग्रहावर होणारे परिणाम. हिरव्या रंगाव्यतिरिक्त तुम्ही इतरही अनेक शुभ रंग या दिवशी परिधान करू शकता. याचे महत्त्व आणि ग्रहांचे गणित पुढील प्रमाणे आहे. नक्की लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. पिवळा रंग हा अत्यंत पवित्र, शुद्ध आणि दिव्य मानला जातो. हा रंग थेट सूर्यदेव, मंगळ आणि विशेषतः बृहस्पती म्हणजे गुरुग्रहांचे संबंधित असणारी पिवळी साडी नेसून पूजा केल्याने सुवासिनी महिलांमधील त्यांच्या कुंडलीतील गुरुग्रह अत्यंत मजबूत आणि बलवान होतो. पतीच्या नोकरीत, व्यवसायात प्रगती होते. तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्याने घरात धनधान्याची कधीच कमतरता भासत नाही. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा रंग लाल रंग. हा सळसळता उत्साह, पराक्रम आणि अखंड सौभाग्याचे सर्वात मोठे प्रतीक आहे, लक्षण आहे. माता लक्ष्मी आणि दुर्गेची पूजा करताना लाल वस्त्र आवर्जून वापरले जाते. लाल साडी नेसल्याने सुवासिनी महिलांच्या चेहऱ्यावरती आणि आयुष्यामध्ये एक वेगळे तेज निर्माण होते. केसरी आणि भगवा रंग हा दिव्य ऊर्जा आणि त्यागाचे प्रतीक आहे. जसे की अग्नीची ज्वाला सर्व अशुद्धता जळून खाक करते, तसेच केसरी रंग सर्व वाईट शक्तींचा नाश करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि अर्जुनांच्या रथावरील ध्वज याच रंगाचा होता. मंडळी, हा रंग परिधान केल्याने मनात शौर्य आणि पवित्रता निर्माण होते. गुलाबी रंग हा परस्पर प्रेम आणि स्नेहाचे प्रतीक आहे. नवरा बायकोच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी हा रंग अत्यंत प्रभावी मानला जातो. मंडळी, याशिवाय तुम्ही जांभळा, चिंतामणी, सुंदर निळसर, हिरवा, रेड, पोपटी आणि चॉकलेटी रंगाच्या साड्या देखील आनंदाने नेसू शकता. या रंगामुळे पूजेच्या फळात कोणताही बाधा येणार नाही. पण मंडळी, सर्वात मोठी धोक्याची घंटा हे 3 अशुभ रंग आहेत. हे चुकून सुद्धा नेसू नका. एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. मंडळी, आता अत्यंत सावधानतेचा इशारा आहे. शास्त्रात काही रंगांना पूजेच्या वेळी वापरण्यास सक्त मनाई आहे. जर तुम्हीही चुकून सुद्धा हे रंग परिधान केले तर तुमच्या पूजेमध्ये फळ मिळणार नाही. जे तुम्ही पूजा करणार त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाहीच, पण उलट त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. मंडळी, काळा रंग पूर्णपणे वर्ज्य करा. काळा रंग हा नकारात्मकतेचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमेसारख्या महामांगल्याच्या दिवशी काळ्या रंगाची साडी, ड्रेस किंवा कोणतीही वस्तू वापरू नये. हा रंग शुभ लहरींना रोखतो आणि संसारामध्ये विघ्न आणू शकतो. पांढरा रंग हा पूजेमध्ये किंवा सुवासिनी महिलांच्या शृंगारामध्ये या दिवशी अजिबात नसावा. गर्द निळा रंग हा अत्यंत डार्क किंवा गर्द निळा रंग देखील नकारात्मकता आकर्षित करतो. त्यामुळे सुवासिनी महिलांनी या रंगांपासून दूर राहावे. थोडक्यात काय तर बघा मंडळी, काळा, पांढरा आणि गर्द निळा हे 3 रंग तुमच्या या सणाच्या पोशाखातून पूर्णपणे वर्ज्य करा. मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष देऊन ऐका. 16 शृंगार आधुनिक फॅशन शास्त्र काय सांगते. आजकालच्या आधुनिक युगामध्ये महिला कपड्यांना मॅचिंग करण्याच्या नादात मूळ धार्मिक नियम विसरत चालल्या आहेत. पण लक्षात ठेवा, फॅशनच्या आधी आपली संस्कृती आणि आपली परंपरा महत्त्वाची आहे. या दिवशी सुवासिनी महिलांनी बघा, जे मी तुम्हाला सांगणार आहे ते परिपूर्ण शृंगार करावा. पोशाख मंडळी, पूजेला बसताना शक्यतो नवीन साडी परिधान करावी. जर नवीन साडी घेणे शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या लग्नातील शालू किंवा लग्नाची साडी सुद्धा नेसू शकता. पूजा करू शकता. ती अत्यंत पवित्र मानली जाते. काचेच्या हिरव्या बांगड्या, हिरवा चुडा, आजकाल प्लास्टिक, मेटल किंवा थ्रेडच्या बांगड्या घालण्याची फॅशन आली आहे. पण वटपौर्णिमेला हातामध्ये कमीत कमी 6 काचेच्या हिरव्या बांगड्या असणे अनिवार्य आहे. काचेच्या बांगड्यांच्या आवाजाने वातावरणातील सात्विकता वाढते. प्लास्टिक किंवा धातूंच्या बांगड्यांचे पूजेत वापर करू नका. टिकली आणि कुंकू, कपाळावर सुंदर टिकली लावावी. पण मंडळी, पांढऱ्या रंगाची टिकली लावणे सक्त वर्ज्य आहे. तसेच आपल्या परंपरेनुसार भांगेमध्ये लाल कुंकू आवर्जून भरावे, कारण कुंकू हे सौभाग्याचे कवच आहे. दागिने आणि सौभाग्याचे लेणे, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायाच्या बोटांमध्ये जोडवी आणि पायात पैंजण असा पूर्ण शृंगार करून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी. मैत्रिणींनो, पुढचा नियम ऐकून तर बऱ्याच महिलांना धक्का बसेल, कारण
पिरियड्स आणि सूतकबद्दल अनेकांच्या मनात चुकीच्या समजुती आहेत. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया अचूक नियम. माझ्या मैत्रिणींनो, अनेक सुवासिनी महिलांच्या मनात शंका असते की जर वटपौर्णिमेच्या दिवशी काही कौटुंबिक किंवा शारीरिक अडचणी आल्या तर व्रत कसे करावे. तर बघा माझ्या मैत्रिणींनो, घरामध्ये सुतक असल्यास जर कुटुंबात कोणाच्या मृत्यूमुळे सुतक असेल तर सुवासिनी महिलांनी मनाला खचू नये. मंडळी, तुम्ही दिवसभरामध्ये वटपौर्णिमेचा उपवास किंवा व्रत करू शकता, परंतु तुम्हाला बाहेर जाऊन वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा किंवा प्रदक्षिणा करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर पूजेच्या दिवशी जर तुम्हाला मासिक पाळी आलेली असेल तरीही घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही मनापासून व्रत आणि उपवास चालू ठेवा. फक्त देवांना स्पर्श करणे किंवा वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा करणे टाळावे. तुमच्या वतीने घरातील इतर सुवासिनी महिलांनी पूजा करू शकता. वाणी आणि व्रताचे नियम. वटपौर्णिमा हे केवळ शरीराचे नाही तर मनाचे व्रत आहे. या पवित्र दिवशी कोणाशीही खोटे बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, कोणाबद्दल मनामध्ये द्वेष किंवा वाईट विचार आणू नका. आपल्या जिभेवरती आणि रागावरती पूर्ण नियंत्रण ठेवा. तर माझ्या मैत्रिणींनो, यंदा 29 जून 2026ला या सर्व नियमांचे पालन करून वटपौर्णिमेची पूजा करा आणि आपल्या संसाराला सुखी बनवा. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना, बहिणींना, नातेवाईकांना, सुवासिनी महिलांना आणि बघा तुमच्या जे ओळखीचे आहेत त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. मंडळी, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अशा शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग देवाच्या नामस्मरणाने व्हिडिओची सांगता करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भेटूया पुन्हा एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो मंडळी, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या वटपौर्णिमेबद्दल आणखीन विशेष खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडलेले आहेत, सर्व महत्त्वपूर्ण आहेत. ते पण सर्वांनी चेकआउट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.